हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्यमय जाओ आणि तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण हो, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुपाच्या वाती कशा घरच्या घरी तयार करायचा हा व्हिडिओ शेअर केला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये लांब वाती तेलाच्या असतात. त्या आपल्याला नेहमी पूजेसाठी लागतच असतात. तर त्या कशा तयार करायच्या आहेत, त्यांची सोपी ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर सणांमध्ये लांब वाती आपल्याला तेवढ्याच लागतात जेवढ्या फुल वाती लागतात आणि ते आपल्याला कधी पूजेमध्ये समयामध्ये लागतच असतात आणि ते ठेवावे लागतात, दिवसभर रात्रभर ठेवावे लागतात. तर त्यासाठी आपल्याला एक सोबत आपण महिन्याभराच्या वाती बनवून घेतल्या तर महिनाभर आपल्याला टेन्शन राहत नाही. तर त्यासाठी मी कुठली ट्रिक फॉलो करते हे तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. तर सुरुवातीला आपल्याला कापूस पिंजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर अगरबत्तीची एक काडीही लागेल. अगरबत्तीचा धूप चिकटवलेला असतो तो आपल्याला चुरून काढून घ्यायचा आहे आणि प्लेन स्टिक आपल्याला ते पाहिजे. त्यासाठी ते काढून घेतल्यानंतर प्लेन आपल्याला ते मिळतंच, पण ते खराट्याची काडी वगैरे अशी वापरायची नाही आहे, कारण ते आपल्याला देवाच्यासाठी करायचं आहे. तर प्लेन स्टिक आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक लाकडी चॉपिंग बोर्ड किंवा बसायचा लाकडी पाट किंवा लाकडी पोळपाट असेल तरी देखील चालेल. हे सर्व साहित्य घेतल्यानंतर कापूस व्यवस्थित पिंजून घेतला आहे. आपल्याला जेवढ्या फुलवाती लागत असतात तितक्याच प्रमाणात आपल्याला लांब वातीसुद्धा लागत असतात. तर लांब वाती या समयीसाठी लागतात आणि पूजेसाठी दिवसभर ते तेवत ठेवावं लागतात, पेटत ठेवतो आपण आणि त्यासाठी लागतात. आणि दिवाळीत पण तेल टाकून पणत्या जे लावतो ते एका दिवशी एक वात लागतेच आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरी वात लागते. तर त्यासाठी आपल्याला अशा खूप प्रमाणात वाती लागतच असतात, जितक्या फुल वाती आपल्याला लागतात. तर ते छोटी लांब वात, छोटी वात अशा आपण कशा करायच्या तर हे तुम्हाला मी दाखवते. तर आता आपण कापूस लांब करून अगरबत्तीची स्टिक घेऊन त्याला लावून बघा, 3च बोटाच्या साहाय्याने किंवा आपल्या हाताच्या तळहाताच्या साहाय्याने आपण त्याला फिरवून घ्यायचे आहे. तर हे बघा, खूप सोपी पद्धत आहे, खूप सोपी पद्धत आहे आणि बघा तुम्ही किती छान होत्यात वाती. तर अशा छोट्या वाती, लांब वाती आपण करू शकतो. तर हे बघा, मी पुन्हा अशी थोडासा कापूस लांब करून घेतला आणि त्याच्यामध्ये असं अगरबत्तीच्या काडीमध्ये थोडा कापूस त्याच्या बाजूला घेऊन मग नंतर तळहाताने ते पुन्हा घासून फिरवायचं आहे. असं 2 वेळा केलं तरी बघा पटकन होते ते लगेच फिरला जातो तळहाताने किंवा आपल्या 3 बोटाच्या साहाय्याने पण आपण करू शकतो. तर असं घरच्या घरी आपण काहीतरी आपण वेगळं करण्याचा आपल्याला आनंद मिळतो. आपण करत राहिलं पाहिजे. तर ज्या स्त्रिया किंवा माझ्या ताई ऑफिसला वगैरे जातात, बाहेर कामासाठी जातात, तर त्यांना वेळ नसतो, ते दुकानातून घेतात तर ते ठीक आहे. पण आपल्याला जेव्हा आपण घरी असतो तर आपण हे नक्कीच करू शकतो. काही गोष्टी आपल्याला त्या आपण सोप्या करून घेतल्या तर आपल्यालाच ते पुढे चांगलं असतं आणि फायदेशीर असतं. आपल्याला वेळ नसतो तर ठीक आहे, दुकानातून घ्यायचं आणि त्याचा वापर करतो, पण जेवढा आपण घरामध्ये करतो त्याचं आपल्याला समाधानही वाटतं. तर आता हे बघा, हे कापूस आहे तर त्याच्या मी म्हटलं वस्त्र बनवूया. आपल्याला वस्त्र पण तितकंच जेवढ्या वाती लागतात, फुलवाती लागतात तितकेच वस्त्रसुद्धा लागतात. वस्त्र म्हणजे तुम्हाला कळलंच असेल, त्याला कोणी सुतपुतळ्या पण म्हणतात. प्रत्येक वेळी ते 2 घ्यायचं असतं आणि देवाला पण ते जरुरीचंच असतं. आपण कुठल्याही पूजामध्ये, कार्यामध्ये आपल्याला पहिलं ते महत्त्वाचंच असतं. तर हे बघा, असे मी 2 कापूस करून घेतले. असे कापूस अशी पूर्ण अशी सरळ असेल ना तर ते खूप इझी पडतं आणि त्याला आपण हळदी कुंकू आणि थोडंसं दुधाचा हात घेऊन लावला आहे. आणि हे बघा, असं तुम्हाला असं मध्ये मध्ये 7 पण किंवा 9 पण चालतात. तर वस्त्र सिंगल वाहत नाही, ते जोडी घेऊनच व्हायचे असते. तर आता बघा तुम्ही, खूप सोपं आहे. घरातल्या घरात आपल्याला पूजेसाठी किंवा आपले तर सणवार आलेत तर त्यासाठी हे सुद्धा करून ठेवलं तर किती आपल्याला सोपं पडेल ना. तर हे बघा, असं दोन्ही मी करून घेते आणि असं दोन्ही असं गोल करून मग ते आपल्याला देवाला व्हायचं.
हे बघा, आता असं 2 वस्त्र माझं करून झालेलं आहे. हे बघा, असं आपण गोल करून राऊंड करून आणि मग ते आपण देवाला वाहतो. पूजा करताना देवाला वाहत असतो. हे बघा, असं छान हे घरात सुद्धा होऊ शकतं. तर आपण फुलवाती बघूया. फुलवातीला पण कापूस पिंजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग गोल असं करून घेऊन पहिलं करून ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर मग चारी बाजूनी चारी टोकं आहे ना ते एकत्र करायचे आहेत आणि मग ते आपल्याला थोडासा कापसाचा तुकडा घेऊन असं एकावर एक फोल्ड करून चारी बाजू एकत्र करून आपण असं पण करू शकतो आणि वरती ज्योत काढायची. थोडासा दुधाचा हात घ्यायचा आहे बोटाला आणि नंतर मग ती आपल्याला कापसाचा बोळा घेऊन अजून थोडासा तुकडा घेऊन त्याला लांब ज्योत करायची आहे. तर हे बघा, असं मी करते. हे बघा, परत एकदा मी दाखवते तुम्हाला. कापूस घेऊन तो पसरायचा आहे आणि नंतर मग ते एकावर एक दुमडून पण आपण करू शकतो किंवा चारी टोकं एकत्र करून मग ते मधून टोक असं ज्योत काढायची, ते पण सोपं जाईल. आणि नंतर मग गोळा घेऊन कापूस घेऊन आपल्याला त्याची ज्योत जरा थोडीशी लांब करायची आहे. तर अशी खूप सोपी पद्धत आहे आणि ती फटाफट होते करायला गेलं की. अशाच मी करून घेते, म्हणजे वेळ नाही लागणार आपल्याला. पुढचं पण मग ते दाखवायला सोपं पडेल. तर हे बघा, तर अशा मी फटाफट फुलवाती करून घेतल्यात. अजून पुन्हा एकदा दाखवते. हे बघा, परत तसंच चारी बाजूने एकत्र करून आपल्याला ती ज्योत काढायची आणि थोडंसं अजून एक्स्ट्रा कापूस घेऊन त्याला जॉईन करायचं आहे आणि लांब वात करायची, बस. तर अशा प्रकारे मी सर्व करून घेते. आणि हे बघा, अशा थोड्या करून घेतल्यात मी. तर असंच बसल्या बसल्या मी थोडंफार करत असतेच, करून ठेवते, नंतरसाठी सोपं पडतं. तर अशा आपल्या लांब वाती आणि ते फुलवाती झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्या ज्योतला हळदी किंवा कुंकूचा थोडं दुधाचा हात घेऊन ओलं करून मग ते ज्योतला लावायचं आहे. ते अष्टगंध पण लावू शकतो आपण. तर मी आता कुंकू लावते आणि सर्व ज्योतीला लावून घेते. जेव्हा जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा थोडा वेळ काढून मी 15-20 मिनटं ह्याच्यासाठी देत असते. तर अशा वाती मी करून घेत असते. तर हे बघा, बाकीचं मी नंतर आता करून घेते, पण सगळं डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर इकडे असं आपल्या लाल कलरच्या लावलेल्या ज्योती आहेत, ते साध्यावाल्या आहेत आणि वाती आहेत. अशा डब्यामध्ये भरून ठेवत असते, म्हणजे आपल्याला पुढे सोपं जातं वापरण्यासाठी. आणि जेव्हा आपण फुलवातीच्या प्रोसेस करतो तेव्हा ते झाल्यानंतर पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे बाहेर आणि नंतर मग डब्यामध्ये असं ठेवून द्यायचं आहे. तर तुम्हाला मी ज्या फुलवाती लांब वाती घरच्या घरी कशा बनवायच्या हे दाखवलं, ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि त्यासोबत तुपाच्या फुलवाती घरच्या घरी कशा बनवायच्या ते देखील व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्ही व्हिडिओ जर नसेल बघितला तर तुम्ही नक्की बघा. तर चला, मी
व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान छान कमेंट्स करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.